एक छान कथा आहे बरं का, म्हणजे अशीच कुठेतरी वाचलेली आहे. IAS ऑफिसर रिटायर्ड झाले आणि त्यांच्याकडे सगळे पाहुणे मुक्कामाला आले. तुमच्या आमच्याकडे असतात ना, ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड, काय काय होते ते सगळे पाहुणे आले आणि ते मुक्कामाला राहिले. परत नाहीच गेले हो, जायचं नावच नाही. किती त्यांना हकलायचा प्रयत्न करता येते पण ते जायचं नाव घेत नाही. जे इतके वर्ष केलं ते आता बाहेर दिसायला लागलं. आणि म्हणून ते रोज देवाची पूजा करताना पत्नीकडनं देवाला नैवेद्यासाठी म्हणून कपभर दूध घ्यायचे. कारण डॉक्टरांनी सांगितलंय ना, दूध प्यायलं तर ते गाईचं प्या, त्यात साखर नको. मग देवाला नैवेद्य दाखवलं की तेच आपल्याला पिता येईल म्हणून ते घ्यायचे मागून आणि देवाला अर्पण करायचे. ती पत्नी रोज त्यांना माहिती असल्यामुळे ती थोडी साखर घालायची. आज घरात कुणीच नव्हतं, हे एकटेच होते. पूजेची तयारी केलेली नव्हती, काही नव्हती. स्वतः दूध घेतला, आज कपही मोठा घेतला, त्यात साखरही आपल्याला हवी तेवढी घातली आणि नैवेद्य अर्पण करायला सुरुवात केली. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, काय म्हणायचं होतं ते सगळं म्हणून झालं. आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे आज नेहमीपेक्षा साखर जास्त घातली आपण. आत हात घालून साखर काढायला लागले. पटकन हात धरला, एक हात आला, हात तुझ्यामुळे मला रोज बिन साखरेचं दूध प्यायला लागतंय, आज तरी पिऊ दे. हे जे आहे ना, हे भगवंत आपल्याकडनं करून, आपण काही करत नसतो. आपल्याला वाटतं की आम्ही करतो, आम्ही काही करत नाही. करतो तो करता करविता, म्हणताना म्हणतो करता करविता तोय, गप्पा खूप मारतो, पण प्रत्यक्षात वेळ आली की आम्ही आमचाच अहंकार पुढे करत असतो. म्हणून तर याला वाटलं ना की साखर जास्त झाली, नाही का? हे कशामुळे वाटलं तर ह्याचा जो सत्संग होता ना, मनुष्य जन्मामध्येच त्याला कळलं की भगवंतावरती भक्ती करायची म्हणजे कशी करायची. काल आपण पाहिलं की भक्ती ही भावामध्ये असते, बाकी कशात नसते. तुम्ही कितीही काही अर्पण करा, त्याच्यामध्ये भक्ती अजिबात नसते. मग भक्ती कशात असते तर तुमच्या फक्त भाव, तुम्ही त्याला किती स्मरताय याच्यावरती भक्ती अवलंबून आहे. रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, तुम्ही इथे आलायत ना, इथे स्थिर व्हा. आणि नुसतं स्थिर व्हा नाही, तुमची सगळी गाठोडी आहेत ना ती इथे चरणाशी ठेवा.